नमस्कार श्रोते हो. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र किनारा आणि आकाशाला भिडणारे माड. आणि नारळ हे शेतकरी कुटुंबाचा उत्पन्नाचा आधारसुद्धा. आणि म्हणूनच बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने नारळाची लागवड, खत व्यवस्थापन, रोग आणि कीड नियंत्रण आणि शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे हे खरंच गरजेचं आहे. आणि याच विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण येथील उपकृषी अधिकारी धनंजय दत्ताराम गावडे. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. सर, नारळ लागवडीचा विचार करताना सर्वप्रथम योग्य हवामान आणि जमिनीची निवड महत्त्वाची ठरते. याबाबत शेतकऱ्यांना नेहमीच उत्सुकता असते. याविषयी आपण काय सांगाल? नारळ लागवड करायची असते, आपण कोकणी भाषेत त्याला माड असं म्हणतो. पण नारळाला हवामान हे अति थंड किंवा अति उष्ण चालत नाही. अच्छा. तर आपलं जे किनारपट्टीचं जे हवामान आहे हे संपूर्ण किनारपट्टी आपल्या भारताच्या दोन्ही बाजूने आहे, तिन्ही बाजूने आहे. तर उष्णदमट हवामान हे त्याला अतिशय पूरक आहे आणि ह्याच्यामध्ये उत्पादन खूप चांगलं येतं. अच्छा. जमिनीच्या बाबतीत म्हणायला गेलं तर जमीन ही त्याला 1 मीटर खोल, भुसभुशीत, सुपीक अशी जमीन त्याला आवश्यक असते. अच्छा. खडकाळ असेल, चिबड असेल, चुनखडीयुक्त असेल, त्यांना दगडाची असेल, कठीण दगडाची असेल तर त्यामध्ये पीक चांगलं होत नाही. परंतु आपल्याकडे थोडासा भाग बघितला खडकाळ आहे, तो जर खडकाळ भाग ज्याला आपण कातळ म्हणतो ते जर सचित्र असेल तर त्या ठिकाणी सुद्धा उत्पन्न नारळाचं चांगलं होतं. पण आपल्या त्या कातळामध्ये खडकामध्ये खड्डा चांगला घ्यावा लागतो आणि उंच मातीचे बांध करावे लागतात. सर, योग्य हवामानानंतर तितकीच महत्त्वाची बाब म्हणजे जातीची लागवड. योग्य जात निवडल्यास उत्पादनसुद्धा जास्त वाढू शकतं. तर मला सांगा, नारळाच्या कोणकोणत्या अशा प्रमुख जाती आहेत आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या जाती अधिक फायदेशीर ठरतात? नारळाच्या 2 प्रकार पडतात जातींमध्ये. एक नारळाची जात आहे ती उंच प्रकारात जाते आणि दुसरी आहे ती बुटकी. अच्छा. याच्यामध्ये सर्रास आपल्या कोकणामध्ये आहे किंवा गोव्यामध्ये आहे ती जात म्हणजे बाणावली. वेस्ट कोस्ट स्टॉल पण त्याच्यामध्ये आहे बाणावली. ही बाणावली जात आहे ना, तर त्याचे नारळ आपल्याला सरासरी एका झाडापासून 80 ते 100 नारळ मिळतात. परंतु त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं आयुष्य खूप चांगलं आहे. 80 ते 100 वर्ष या झाडाला काही होत नाही. म्हणजे 80 ते 100 वर्ष हे झाड जगू शकतं. खोबरं खूप चांगलं असतं, म्हणजे जाड असतं याच्यामध्ये. मग आपल्या कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग गोव्यामध्ये खोबरं जास्त वापरलं जातं जेवणामध्ये. तर त्यासाठी जर जात असेल तर ती नेमकी बाणावली चांगली आहे. दुसरं मध्ये त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण हे खूप चांगलं आहे. 68% हे तेलाचं प्रमाण आहे. त्यानंतरची जात आहे ती प्रताप, कोकण कृषी विद्यापीठाने निवड पद्धतीने विकसित केलेली जात आहे. याच्यामध्ये नारळ सरासरी एका झाडावरून 150 नारळ मिळतात. खोबऱ्याचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तेलाचं प्रमाण 68%. त्यानंतर आहे ती फिलिपाईन्स ऑर्डिनरी म्हणून आहे, त्यांना लक्षद्वीप ऑर्डिनरी आहेत. ह्या सुद्धा जाती उंच वाढतात. लक्षद्वीप ऑर्डिनरी ही जात आहे, ह्याचं सुद्धा सरासरी एका झाडाचं उत्पन्न हे 150 आहे आणि तेलाचं प्रमाण सुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे. फिलिपाईन्स ऑर्डिनरी आहे, त्याचं सुद्धा प्रमाण साधारण खूप मोठा नारळ असतो, 105 नारळ येतात. त्यानंतर मध्यम वाढणारी जात म्हणजे टीडी, टॉल इंटू डॉर्फ. कोकण कृषी विद्यापीठानं तयार केलेली ही संकरित पद्धतीने केलेली जात आहे आणि त्याला सगळ्यात जास्त म्हणजे 150 नारळ आहेत आणि कमी उंची, म्हणजे 4थ्या ते 5व्या वर्षी आहे नारळाचं उत्पन्न चालू होतं. त्या तुलनेत बाणावलीला वेळ लागतो, 6 ते 8 वर्ष जातात. आणि त्यानंतर जे आहे ते शहासाठी असतील, खोबऱ्यासाठी सुद्धा वापरले जातात, पण तेलाचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी असतं. त्याच्यामध्ये मलेशियन डॉर्फ आहे, ऑरेंज डॉर्फ आहे, ग्रीन डॉर्फ आहे, म्हणजे ग्रीन चौगडा सुद्धा म्हटलं जातं, लोटन. ह्या शहासाठी यांचा मोठ्या प्रमाणात वापर जातो. आणि इतर सुद्धा काही जाती आहेत, पण त्या आपल्याकडे विद्यापीठानं फार शिफारस केलेल्या नाहीत. आपण कसं असतं, कोकण कृषी विद्यापीठ आहे आपल्याकडे, ते संशोधन करतं आणि संशोधन केल्यानंतर काही जाती प्रसारित करतं. तर त्यांनी प्रसारित केलेल्या जाती आहेत. अच्छा अच्छा. सर, दर्जेदार रोपांची निवड ही यशस्वी बागेचा पायाच असतो. मग मला सांगा, लागवडीसाठी चांगले आणि निरोगी नारळ रोपांची निवड करताना
आपल्याला कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं. हं. जर मुळात बीज चांगलं असेल तर आपल्याला फळसुद्धा चांगलं येईल. नारळाच्या रोपांची निवड करताना ते 9 ते 12 महिन्याचं असलं पाहिजे, म्हणजे 1 वर्षापर्यंतचं रोप असलं पाहिजे. त्यानंतर त्याचा बुंधा आखूड असला पाहिजे. बुंधा हा जाड असला पाहिजे. त्याला जी 5 ते 6 पानं आलेली असतील तर ती पानं सुटलेली असली पाहिजेत. म्हणजे पाती काही जणांच्या सुटतात. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की ती माडी आहे. म्हणजे माडी म्हणजे का, तर त्याचं उत्पादन खूप चांगलं, म्हणजे जुनी जाणती माणसं ते तसं सांगतात. शेतकऱ्यांनी रोपांची निवड करताना ही शासकीय रोपवाटिकेतनं करावी. जेव्हा रोपं आपण सिलेक्ट करतो तर त्यांना माहिती होतं की त्यांचं वय 20 वर्षापूर्वीची ही झाडं आहेत आणि त्या झाडांपासून काढलेले नारळ आहेत. एक पेंडी काढली तर साधारणपणे जानेवारी ते मार्चमध्ये जो नारळ तयार होतो आणि तो नारळ काढल्यानंतर जे उतरून काढावे लागतात आणि त्यानंतर ते रुजत घातल्यानंतर पहिले येणारे जी रोपं असतील ती खूप चांगल्या प्रकारे उत्पादन देतात. अशा प्रकारे रोपांची जर निवड केली, चांगल्या जातीची निवड केली, आपली जमीन कशी आहे आणि त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची जात होऊ शकते, त्या जातीची रोपं विश्वसनीय ठिकाणावरून तर खरेदी केली तरच आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. खूप सुंदर सर अशी तुम्ही माहिती दिलात. सर, रोपांची निवड झाल्यानंतर लागवड करताना खड्ड्याचा आकार, तसंच अंतर, योग्य हंगाम आणि लागवडीची शास्त्रोक्त पद्धत अशी कोणती आहे? पहिलं म्हणजे हंगाम आहे. अच्छा. आपण जूनच्या सुरुवात ज्या ठिकाणी वरकच जमिनी आहेत, पाणी साचत नाही, असे ते जून जुलैमध्ये आपण त्याची लागवड करू शकतो. अच्छा. त्यानंतर ज्या ठिकाणी पाणी साचतं, जास्त पाणी आहे, त्या ठिकाणी आपण ऑगस्ट नंतर रोपं लावायची, नाहीतर ती कुजून मरण्याची शक्यता जास्त असते. अच्छा अच्छा. दुसरं म्हणजे त्याची लागवड आहे. हे नारळाची लागवड हे विद्यापीठाने शिफारस केल्यामुळे 8x8 मीटर अंतराने, म्हणजे ओळीतलं अंतर 8 आहे मीटर आणि रोपातलं 8 मीटर अंतर आहे, अशी आखणी करून घ्यायची. आखणी केल्यानंतर त्या ठिकाणी 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असा खड्डा त्या ठिकाणी खणून घ्यायचा. आणि खड्डा खणून घेतल्यानंतर तो एप्रिल मेच्या समोर काही जण राऊंड घेतात आणि त्याच्यामध्ये बायोचार निर्माण होतो, जैव कोळसा निर्माण होतो. तो फार उपयुक्त आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जो खड्डा आहे, जेव्हा आपल्याला रोप लावायचं आहे, लागवड करायची, त्यावेळी आपली त्याची नारळाची सोंडणं असतात, म्हणजे वरचा भाग असतो तर आपण सोंडणं म्हणतात त्या ठिकाणी. तर ती सोंडणं 2 ते 3 थर त्याचा सोंडणाचा द्यायचा. का, तर ती ओल टिकून ठेवतं. म्हणजे कमी पाणी असेल तर त्या ठिकाणी त्या ह्याच्यामध्ये जो कात्या असतो तो कात्या पाणी धरून ठेवतो. मग पाऊस गेला तर त्या ठिकाणी ते त्यांना ओलावा मिळू शकतो. म्हणून ती सोंडणाचा थर घालायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोयट्याची माती म्हणजे सुपीक माती, त्यानंतर 5 किलो ते 10 किलो सेंद्रिय खत आणि 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे त्या ठिकाणी मिक्स करायचं आणि तो खड्डा भरून घ्यायचा. इव्हाना त्याच्यामध्ये मेटारायझियम जर वापरलं तर जो भुंग्याचा त्रास आहे, वाळवीचा त्रास आहे किंवा लाल मुंग्यांचा त्रास आहे तो त्याच्यामुळे कमी होऊ शकतो. तर ते मेटारायझियम त्याच्यामध्ये मिसळायचं आणि तो खड्डा भरून घ्यायचा. खड्डा हा रोप लावताना मधोमध रोप 1 फूट खाली लावायचं आहे. जर उताराची जमीन असली तर त्या ठिकाणी 1 फूट, आणि नंतर हळूहळू तो खड्डा कालांतराने 1 वर्षाच्या आत भरून घ्यायचा. आणि जर त्याने पाणथळ जमीन असेल तर पाणथळ जमीनमध्ये कायम पाणी राहत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा लागवड छान होते. परंतु आपल्याला ते पाण्याची डेप्थ किती आहे, खोली किती आहे, त्यानुसार उंचवटे तयार करायचे. आणि तो उंचवटा जो आपण तयार करणार त्याची रुंदी हे 1.5 ते 2 मीटर असली पाहिजे. आणि त्या ठिकाणी सुद्धा उंचवटा आपण जर नारळाची लागवड केली ती सुद्धा लागवड छानपैकी यशस्वी होऊ शकते. अच्छा सर, मग नारळ पिकाची निगा ही कशी राखली जाते? लागवड केल्यानंतर रोपांची निगा हे राखणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आंतरमशागतीची कामं आहेत ती करणं महत्त्वाचं आहे. अच्छा. नारळ लागवड केल्यानंतर त्याच्यावर तण येतं, ते तणाचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर आहे महत्त्वाचं आहे की ऑक्टोबर हीट होते तेव्हा पाणी चालू करतो आपण. त्यानंतर जानेवारी आला की त्या ठिकाणी उन्हापासून संरक्षण, उन्हाच्या झळा बसतात त्यामुळे पानं करपू शकतात. अशा वेळी त्या ठिकाणी त्यांना सावली करणं महत्त्वाचं आहे. काही वेळा तांबेरा किंवा ठिपके असतात तर त्या कीड आणि रोगांपासून सुद्धा त्यांचं संरक्षण करण्यासाठी औषधाची फवारणी आहे ती त्या ठिकाणी करायला हवी. अशा प्रकारे जर आपण त्याची निगा राखली तर खूप छान झाडांची एका वर्षात वाढ चांगली होते.
अच्छा सर, म्हणजे लागवडीनंतर नियमित खत आणि पाणी व्यवस्थापन केल्यास नारळ बाग अनेक वर्ष चांगलं उत्पादन देऊ शकतं. हो. मग कसं व्यवस्थापन करावं जेणेकरून उत्पादनात सातत्याने वाढ होऊ शकते? नारळामध्ये खत व्यवस्थापन हा महत्त्वाचा त्याच्यामध्ये अच्छा. भाग आहे. खत जर दिलं नाही, त्याची निगा नाही राखली तर झाडांची वाढ चांगली होणार नाही आणि आपल्याला उत्पन्न मिळणार नाही. अच्छा अच्छा. मग साधारणपणे एक वर्ष आपण त्याला जे खत देतो 6 महिन्यांनी, साधारण 6 महिन्याला की 500 ग्रॅम त्याला युरिया, त्यानंतर 750 ग्रॅम हे आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम पोटॅश हे त्या ठिकाणी द्यायचं आहे. अच्छा अच्छा. आणि त्यानंतर एक दुसऱ्या वर्षी त्याच्यात वाढ करायची, मग ते डबल करायचं आहे. असं 5व्या वर्षी त्याला साधारणपणे 2.25 किलो युरिया, त्यानंतर 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 2 किलो पोटॅश द्यायचं आहे. अच्छा. याच्यामध्ये पुन्हा 3 वेळा जर आपण खत दिलं डिवाइड करून, जर आता जी मात्रा सांगितलेली आहे ती जर 3 वेळा डिवाइड करून दिली तर उत्पादनात खूप वाढ होते. याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे सेंद्रिय खत. अच्छा. 5व्या वर्षा झाडाला म्हणजे पूर्ण वाढ त्यावर जाते, झाड आपल्याला चांगलं उत्पन्न द्यायला सुरुवात होते, उत्पादन द्यायला. याच्यात नंतरची जी मात्रा ती सारखीच ठेवायची असते. मग 5व्या वर्षी त्याला 2.25 किलो युरिया, 3 किलो सुपर फॉस्फेट आणि 2 किलो पोटॅश आणि 50 किलो सेंद्रिय खत द्यायचं आहे. 4 महिन्याने दिलं म्हणजे जूनमध्ये द्यायचं, ऑक्टोबरमध्ये द्यायचं आणि फेब्रुवारीमध्ये द्यायचं. अच्छा. पहिल्यांदा जे संपूर्ण 50 किलो सेंद्रिय खत, 3 किलो सुपर फॉस्फेट, त्यानंतर 700 ग्रॅम युरिया आणि 500 ग्रॅम पोटॅश असं पहिल्या वेळी द्यायचं. त्यानंतर जूनमध्ये द्यायचं. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये राहिलेलं युरिया आणि पोटॅश जो आहे 700 ग्राम 500 ग्राम असा जो आहे तो द्यायचा आहे. आणि फेब्रुवारीमध्ये पुन्हा तिसरा डोस आहे, तो तिसरा डोस त्यांना द्यायचा आहे. व्यतिरिक्त त्यांना फळांची गळ होते. बरेच जण विचार असतात फळांची गळ कशावर, तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची जर कमतरता असली तर फळगळ होऊ शकते किंवा रोगामुळे सुद्धा होते. पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, याच्यामुळे त्याला झिंक, बोरॉन, कॉपर, मॅग्नेशियम जे आहे ते प्रत्येकी 200 ग्रॅम एवढं जर दिलं तर झाडांची खूप चांगली वाढ होऊन उत्पादन चांगलं मिळते. युवांना आत्ता म्हणजे बरेच जण सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत. मग त्यांनी बायोचार म्हणजे जैव कोळसा जो आहे तो जैव कोळसा एकाच एक जैव कोळसा जो आहे तर आपण एक 10 किलो घेतला तर 10 किलो सेंद्रिय खत त्याच्यामध्ये एकत्र करायचं आणि गोकृपा अमृत म्हणून आता एक छान एक आलेलं आहे ते द्रवरूप खत, थोडक्यात सेंद्रिय खत असं म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यामध्ये 130 प्रकारचे जीवाणू असतात. अच्छा. हे चार्ज करायचा बायोचार, त्यानंतर सेंद्रिय खत एकत्र केलं आणि ते चार्ज केलं त्याने, गोकृपा अमृत त्याच्यामध्ये दिलं. ते 15 दिवस ठेवायचं आणि 15 दिवसात त्याचा वापर केला तर त्याचे अतिशय रिझल्ट चांगले आहेत. ह्या बायोचारमुळे काय होतं, आपण जे खत देतो ना रासायनिक, ते कुठेही वाहून जात नाही. पाणी धारण करण्याची क्षमता त्याची वाढते, जमिनीची सच्छिद्रता त्याच्यामुळे वाढली जाते. हा बायोचार सुद्धा जैव कोळसा सुद्धा शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये फायदेशीर ठरेल. अशा प्रकारे केलं तर खूप छान उत्पादन येऊ शकतं. अच्छा सर, चांगल्या व्यवस्थापनाबरोबरच किडी आणि रोगांवर वेळेवर नियंत्रण ठेवणं तेवढंच अत्यंत गरजेचं असतं. हो, नक्कीच. तर सांगा मला, नारळावर कोणत्या प्रमुख किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचे प्रभावी आणि शास्त्रीय व्यवस्थापन कसं करावं? नारळामध्ये महत्त्वाच्या किडी 3 ते 4 प्रकारच्या आहेत. त्यानंतर रोग. अच्छा. असे कीड आणि रोग त्याच्यामध्ये येतात. याच्यामध्ये पहिला जो फार मोठा उपद्रव करणारा आहे तो म्हणते गेंड्याभुंगा. दुसरी कीड आहे ती सोंड्याभुंगा. अच्छा. तिसरी कीड आहे ती एरोफाइट माइट्स, नारळवळ कोळी म्हणतो तो. आणि आत्ता जी आलेली आहे ती चक्राकार पांढरी माशी त्याच्या ठिकाणी आलेली आहे. ती लोकांना आत्ता ते उपद्रव त्याचा जाणवू लागला आहे. आणि रोगामध्ये येतो तो म्हणजे एक बर्ड रॉट, शेंडामर म्हणतो, आणि डिंक्या रोग. अशा एकूण 4 आणि 2 6 कीड आणि रोग आहेत. याच्यामध्ये जो गेंड्याभुंगा आहे तो गेंड्याभुंगा ओळखायचा कसा, तर तो काळा असतो. लाईटकडे आपण बघितलं तर जूनच्या दरम्यान, जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान तो लाईटकडे आपल्याला दिसतो, कारण त्याला शिंग असतं म्हणून त्याला गेंड्याभुंगा म्हणतात. सोंड्याभुंगा असतो तो थोडासा लालसर असतो, त्याच्या पाठीवर 2 काळे ठिपके असतात आणि त्याला सोंड असते. सोंड म्हणजे आपण तांदळातला टोका बघितला तो खूप लहान असतो, तशी त्याला सोंड असते पण तो सोंड्याभुंगा. मग गेंड्याभुंगाचं व्यवस्थापन कसं करायचं, मग तो काय करतो, तर मुळात तो गेंड्याभुंगा आहे
त्याची प्रौढ अवस्था ही कोवळी सुई असते, ती सुई खायला चालू करते. अच्छा. आणि आपल्याला ते खाल्याचं दिसतं कसं, तर एकतर सुईमधनं आलेला भुसा, मोठे नारळ असेल तर आपल्याला सुई ही व्ही आकारात कापल्यासारखी दिसते आणि ती मोडून पडतं, की समजायचं की हा जो प्रादुर्भाव आहे तो गेंड्याभुंगाचा आहे. अच्छा. मग त्यासाठी आपण व्यवस्थापन करायचं, म्हणजे त्या ठिकाणी फॉलिटॉल पावडर आहे ती आणि वाळू एकाच एक प्रमाण घ्यायचं, मिक्स करायचं आणि त्याच्या ह्याच्यामध्ये त्या सुईमध्ये होतायचं. सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे ते कामगंध सापळे लावणे. या कामगंध सापळ्यांमध्ये हे अट्रॅक्ट होतात आणि आपण ते नष्ट करू शकतो. दुसरं म्हणजे याची जी अळी अवस्था आहे ती सेंद्रिय कंपोस्ट खत म्हणजे शेणखत वगैरे आहेत तर अशा ठिकाणी होते. म्हणून असे हेक्टरी 10 खड्डे मारायचे, त्याच्यात शेणखत टाकायचं. त्या ठिकाणी त्यांना बाधित करणारे बुरशी काही आहेत ती बुरशी टाकली किंवा कीटकनाशक त्यामध्ये टाकलं, अच्छा, तर त्याचा बंदोबस्त, त्या अळीचा बंदोबस्त होऊ शकतो. असं व्यवस्थापन आपण गेंड्याभुंगाचं करू शकतो. अच्छा. दुसरी जी कीड आहे ती सोंड्याभुंगा. ती काय करते, कधी कधी वरच्या भागात जो त्याचं डॅमेज असतं आणि खाली म्हणजे खोड आहे त्याला डॅमेज करतं. तिथं अळी घातल्यानंतर अळी आत जातात. ही अळी अवस्था आणि भुंगा हे सगळं काय करतात, त्यांना आतला जो भाग खायला चालू करतात आणि त्यातनं त्या झाडाला छिद्र पडतात आणि त्यातून डिंक येतो. डिंक आला तर लगेच समजायचं की ते काय आहे, सोंड्याभुंगाचं त्या ठिकाणी डॅमेज असू शकतं. डिंक्या नावाचा रोगसुद्धा आहे. मग अशावेळी ते ओळखायचं डिंक्या आहे की तो सोंड्याभुंगाचं आहे. हे कसं ओळखायचं, त्याला कान लावायचा संध्याकाळी 7 नंतर. कान लावलं तर आपला जर खरखर खरखर असा आवाज यायला लागला तर समजायचं की हा सोंड्याभुंगा आहे, नाहीतर तो डिंक्या आहे. मग अशा वेळी झाडाच्या खोडापासून जमिनीपासून 1 मीटरवर जिथे डॅमेज आहे त्याच्यापेक्षा थोडंसं वर जे किरमिड आहे, किरमिडाने छिद्र पाडायचं आणि छिद्र पाडल्यानंतर त्या छिद्रामध्ये DDVP नावाचं औषध आहे. ते DDVP औषध 10 मिली 10 लिटर 1 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आणि त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आणि जे छिद्र असतील ते बंद केल्यानंतर संपूर्ण सोंड्याभुंगाचा नायनाट त्या ठिकाणी होतोय. तिसरा महत्त्वाचा आहे म्हणजे तो एरिओफाईट माइट्स. एरिओफाईट्समुळे इतका सगळ्यांना त्रास झाला आहे की आपला नारळ सुद्धा सोलता येत नाही किंवा बोंडी असते ती गळून पडते. नारळ वाकडे असे होतात, छोटे होतात एकदम. ते काय करते, हा कोळी आहे. तो कोळीची कोळी फळं असतात ना, तर ते देठाकडचा जो भाग असतो, कोळा भाग असतो, तिथनं अन्नरस शोषायला चालू करतात. मग असा तो तपकिरी भाग होतो आणि पडून देतात. जर ते त्यातले मोठे झाले ते वाकडे होतात, नारळ कठीण होतं त्याचं करून, मग सोलता येत नाही. मग याच्या नियंत्रणासाठी निमॅझॉल आहे, म्हणजे आपलं कडुनिंब आहे, त्याच्यावर ॲझॅरॅडॅक्टिन नावाचं औषध येतं. हे ॲझॅरॅडॅक्टिन 7.5 मिली पाणी आणि 7.5 मिली ॲझॅरॅडॅक्टिन असं एकत्र करायचं आणि ते त्या झाडाला मुळाद्वारे दिलं तर ते झाड शोषून घेतं. ह्याच्यावेळी मात्र 45 आपल्याला नारळ काढता येत नाही. किंवा 10,000 ppmचं ॲझॅरॅडॅक्टिन आहे, ते 5 मिली 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात मिसळून फवारणी केली तरीसुद्धा त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि आपण जेव्हा खत देतो, त्या खत देतेवेळी सूक्ष्म अन्नद्रव्ये सांगितली, झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम, कॉपर आणि 10 किलो हे कडुनिंब पेंड जर दिली तर त्या ह्याचा जी एरिओफाईट माइट आहे त्या किडीचा चांगला बंदोबस्त होऊ शकतो ह्याच्यामध्ये, असं आहे. अच्छा. आता जो राहिली ती किडी, जो रोग आहे तो मग नारळाचा मध्ये एक मर होते. त्यामुळे सगळ्यांनी कटाक्षाने जे नारळ रुजलेत, ज्याला कोंब आला, तो खराब झाला तर कुठेही टाकून देऊ नका, तर तो जाळून नका. कारण त्याचं जे कल्चर आहे सगळं स्पोर्स आहे तर त्याच्यामध्ये असतं. मग हे कुठले तर त्या पावसामध्ये जून ते ऑगस्टपर्यंत त्या ह्याच्यापर्यंत पोचले सुईमध्ये तर तिथं रुजतात आणि ते सुई पूर्णपणे खाऊन टाकतात. याला 1% बोर्डो मिश्रणाची त्याच्यामध्ये आळवणी केली तर त्याचा बंदोबस्त होऊ शकतो. आणि दुसरा म्हणजे डिंक्या आहे. तर डिंक्यामध्ये आपला काळा डिंका यायला चालू होतो. अशावेळी जर तो तसाच ठेवला तर संपूर्ण माड मारण्याची शक्यता किंवा उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. त्यावेळी थोडंसं चाकूच्या साहाय्याने साल त्याची घासून घ्यायची आणि त्याला 1% बोर्डो मिश्रण आहे त्याची पेस्ट काढायची, तर त्याचाही नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. अच्छा सर, आणि नारळ लागवडीमध्ये आपण कोणकोणती आंतरपिके घेऊ शकतो? नारळामध्ये जर आपण 7.5 मीटर त्याचं अंतर ठेवलं, 8 मीटरचे अंतर आहे, तर मधल्या ज्या आहेत तर नारळ लागवड करताना आपण दालचिनीची झाडं त्यामध्ये
लावू शकतो. अच्छा. मग जे चौकोन तयार होईल त्याच्यामध्ये 2-2 झाडं अशी बसतात. आणि जे एक मध्ये आहे नारळाची वाढ झाल्यानंतर 5व्या वर्षी आपण जायफळाची त्याच्यामध्ये लागवड करू शकतो. अच्छा. मध्ये जे राहिलेलं आहे त्याच्यामध्ये अननसासारखं छान उत्पादन येऊ शकतं. वाढ वाढल्यानंतर जे खोड आहे त्याच्यावर मिरीचं उत्पन्न आपल्याला चांगलं मिळू शकतं. अशा प्रकारे विविध प्रकारची पिकं ही नारळामध्ये घेतल्यात तर आपला खर्च वाचतो. ह्याच्यामधनं आपल्याला खूप उत्पन्न वाढतं. आणि जे आपण खत किंवा पाणी व्यवस्थापन करतो त्याच्यामुळे नारळाच्या उत्पादनाला सुद्धा चांगली वाढ होते. सर, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन विविध योजना राबवत आहेत, पण अनेकदा त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नाही. तर आज सर, नारळ लागवडीसाठी शासनाच्या कोणत्या महत्त्वाच्या योजना उपलब्ध आहेत आणि आपला शेतकरी त्याचा लाभ कसा घेऊ शकतो? नारळ लागवडीसाठी शासनाच्या 2 योजना आहेत. अच्छा. म्हणजे एक महाराष्ट्र शासनाकडे होते आणि दुसरी होते नारळ विकास बोर्डाकडनं. आणि नारळ विकास बोर्डाकडे तर गट करावा लागतो, पण इथं मात्र महाराष्ट्र शासनाकडनं वैयक्तिक शेतकऱ्याला लाभ मिळतो. गट केल्यानंतर सुद्धा वैयक्तिक लाभ शेतकऱ्याला मिळत असतो. एक म्हणजे मनरेगा जे आहे, पण त्याच्यामध्ये जॉब कार्ड कंपल्सरी आहे. मग त्यातून अगदी खड्डे मारणे, जमिनीची साफसफाई करणे, रोपांचा पुरवठा शासनाकडनं सुद्धा होतो किंवा शेतकऱ्याने स्वतः विकत आणली तरी चालतात. अच्छा. पण ते शासकीय मान्यता प्राप्त रोपं ठिकाणी आणलं पाहिजे. त्यानंतर कुंपण करणं, त्याला खत देणं, त्याला पाणी देणं, त्यांचं पीक संरक्षण करणं, त्याला 3 वर्षात मिळतात पैसे. दुसरी योजना आहे ती भाऊसाहेब पुणकर, म्हणजे ज्याच्या क्षेत्र 2 हेक्टरपेक्षा जास्त आहे लाभार्थ्याकडे, पण महिला लाभार्थी नाही. महिला लाभार्थीला 2 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलं तरी मनरेगामध्ये लागवड करता येतं. पण ज्याला जॉब कार्डच काढता येत नाही, तो इथला स्थानिक नाही, बाहेर आहे, तर भाऊसाहेब पुणकर म्हणून फळबाग लागवड योजना आहे. त्याचा महाडीबीटीवर प्रस्ताव करावा लागतो. मग त्यांना त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला फळबाग लागवडीसाठी म्हणजे नारळ लागवडीसाठी अनुदान जे आहे ते 3 वर्षामध्ये त्यांना टप्प्याटप्प्याने पहिले 50, 30 आणि 20 असं त्यांना अनुदान त्या ठिकाणी मिळू शकतं. त्यानंतर नारळ विकास बोर्डाची योजना आहे. नारळ विकास बोर्डाची योजनेमध्ये रोगग्रस्त, कीडग्रस्त माड आहेत जे मेलेले आहेत, ते माड असतील तर त्याला पुनर्लागवडीसाठी योजना आहे. आणि नंतर नारळ बागा आहेत परंतु अनुत्पादक आहेत, अशा अनुत्पादक नारळ झाडांचं उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा नारळ विकास बोर्डाकडनं अनुदान दिलं जातं. अशा छान योजना आहेत. सर, नारळावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासन कोणत्या योजना राबवत आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो? नारळाचं मूल्यवर्धन करणं फार महत्त्वाचं आहे. अच्छा. म्हणजे आत्ता जर आपण नारळ जो आहे तो 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये मग एक नारळ विकला, तर आता जर शाळा विकलं तर ते आपल्याला 50-60 रुपये मिळतात. पहिली गोष्ट झाली. नारळ विकास बोर्डामध्ये त्याला सुद्धा नारळाचं पाण्यासाठी त्याच्या विक्रीसाठी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अनुदान आहे. अच्छा. त्यानंतर नारळापासून प्रक्रिया पदार्थ तयार करणं म्हणजे खोबऱ्यापासून, तर खोबऱ्यापासून आपण चिकी बनवू शकतो, चटणी बनवू शकतो. त्यानंतर वडी जी आहे प्रसिद्ध ते वडी बनवू शकतो. त्यानंतर सुकं जे खोबरं म्हणजे सुकवलं खोबरं की त्यापासून सुकलेलं खोबरं आज लागतं, डेसिकेटेड कोकोनट असं म्हणतो आपण, त्याचा वापर होतो. खोबऱ्यापासून दूध काढलं जातं त्याला. असं सगळ्याला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून अनुदान आहे. 35% अनुदान आहे याच्यामध्ये. त्यासाठी त्या शेतकऱ्याला DRP जे आहे जिल्हा स्तरावर, तर ते सगळे DRP अगदी त्यांनी सांगितलं, कृषी विभागाकडे आला, त्याला म्हणाल त्यांनी सांगितलं की मला यासाठी प्रक्रिया उद्योग चालू करायचा आहे नारळा संदर्भातला, तर त्याला ते संबंधित कृषीला त्या DRPना फोन करून सांगतात की या शेतकऱ्याला प्रस्ताव करायचा आहे, प्रक्रिया उद्योग उभा करायचा आहे, तर त्यांना मदत करा. तर जिल्हा संसाधन व्यक्ती आहेत ज्याला DRP म्हणते, लगेचच त्याला संपर्क करतात, त्याला काय कागद लागणार ते सगळं सांगतात आणि त्याचं एकूणच सुरुवातीपासून प्रकल्प चालू होईपर्यंत सगळं मार्गदर्शन ते करतात आणि त्यांना 1ही रुपया त्या शेतकऱ्यांना देण्याची गरज नाही. अशी एक ही चांगली योजना त्याच्यामध्ये. दुसरा मध्ये काथ्या उद्योग आहे. काथ्याला सुद्धा खूप चांगली म्हणजे काथ्यापासून आपले विविध पदार्थ तयार. ते कॉयर बोर्डाची सुद्धा नारळाचा कुठलाच भाग फुकट जात नाही. इव्हान राहिलेले जे झावळं असतील, त्यानंतर त्याचे पिढे आपण म्हणतो पोई असतील, हे जर त्याने तर शेडर घेतला, जो महाराष्ट्र शासनाच्या DBTमध्ये यांत्रिकरणामध्ये त्या शेडरला अनुदान आहे, यंत्र आहे, ते काय करतं ते बारीक करतं सगळं.
त्या मशीनमध्ये टाकलं तर ते बारीक होऊन येणार. तुम्ही सोनं टाकले बारीक होणार, पे टाकले बारीक होणार, पोही टाकले तर बारीक होणार, छान. आणि ते तुम्ही गांडूळ खताला वापरलात अच्छा. तर त्याच्यात सुद्धा उत्पादन वाढू शकतं. मग नारळाचा कुठलाच भाग वाया जात नाही म्हणून त्याला कल्पवृक्ष आपण म्हणतो. या सगळ्यांना शासनाने योजना बारीक बारीक विचार करून सगळ्यासाठी योजना तयार केलेल्या आहेत. अच्छा. शेतकऱ्यांनी पुढे येऊन लाभ घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. कारण इतकं जर सगळं DRP असतील, क्षेत्रीय स्तरावर सुद्धा कृषी विभागाचे कर्मचारी असतील तर त्यांनी पुढे येऊन त्याचा लाभ घेतला तर शेतकरी समृद्ध होऊ शकतो. सर, शेवटी नारळ उत्पादक शेतकरी आणि या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणांसाठी आपण काय संदेश द्याल, म्हणजे काय सांगाल? आपला जो कोकण भाग आहे त्यात सगळ्या प्रकारची पिकं होतात महत्त्वाचं, आणि नारळ हा त्यातलं एक महत्त्वाचंच पीक आहे. खरंय. आता आपण जर नारळाला कल्पवृक्ष म्हणत असू तर ह्या कल्पवृक्षाचा आपण फायदा घेतला पाहिजे. त्याच्या प्रत्येक वस्तूचा वापर जर केला आणि त्यातनं आपण ज्या पडीक जमिनी आहेत त्या पडीक जमिनीमध्ये आपण जर लागवड केली आणि लागवडीतून आपण चांगलं उत्पादन केलं तर आपलं अर्थार्जन वाढणार आहे. नुसतं लागवड करून चालणार नाही तर प्रक्रिया उद्योगसुद्धा त्यातनं निर्माण होतील, आणि ह्या जर प्रक्रिया उद्योग निर्माण झाले तर आपल्याबरोबरच आपण इतरांना सुद्धा रोजगाराची संधी देऊ शकतो. मला वाटतं आपल्या तरुणांनी ह्या पडीक जमिनी पुन्हा एकदा या शासनाच्या योजनेतून किंवा स्वकष्टातून उभ्या कराव्यात, झाडांची लागवड करावी आणि आपल्याबरोबरच इतरांना सुद्धा रोजगार निर्माण करावा. म्हणजे आपल्याला कुठेही आपलं गाव सोडून बाहेर जाण्याची वेळ येणार नाही. धन्यवाद सर. श्रोते हो, नारळ लागवडी संदर्भातील अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक माहिती आज आपण सरांकडून जाणून घेतलीत. शास्त्रोक्त पद्धतीने लागवड, योग्य व्यवस्थापन आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेतल्यास नारळ शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत होऊ शकते. सर, आपण श्रोत्यांना मोलाचं असं मार्गदर्शन केलं, याबद्दल आपलं आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राकडून मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्रोते हो, हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.